नमस्कार. मी वैद्य मेघा अशोक ठाकरे, समर्थ आयुर्वेद क्लिनिक. आज आपण एका महत्त्वाच्या पण दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या, सामान्यपणे दुर्लक्षित होणाऱ्या एका समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. ते म्हणजे टाच फुटणे किंवा टाचांना भेगा पडणे. आपण सर्वसामान्यपणे म्हणत असतो किंवा आयुर्वेदात याला पाददारी असे म्हणत असतात. फक्त कोरडी त्वचा आहे म्हणून अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. पण खरं सांगायचं म्हणलं तर यामध्ये पुढं दुर्लक्ष जरी केलं तरी यामध्ये पुढं कोरडी त्वचा होणं, पुन्हा मग भेगा पडणं, त्या टाचांची जळजळ होणं, पुन्हा मग त्या जंतूंचा संसर्ग होणं, ह्या गोष्टी पुढं पुढं होत जातात. मला ही गोष्ट OPD दरम्यान एका पेशंटमध्ये आढळून आली. त्या पेशंटला पहिले त्वचेचा आजार होता, म्हणजे जेणेकरून सोरायसिस आपण त्याला म्हणत असतो. सोरायसिसमुळे जे ॲलोपॅथिक मेडिसिन्स वगैरे घेतले त्याने त्यांना स्टेरॉइड्स किंवा जे काही असतील त्या गोष्टीने त्यांचा दुष्परिणाम म्हणून त्या गोष्टी आता तळपायांवर येणं किंवा त्वचेचं अजूनही आजारांची समस्या वाढणे ह्या गोष्टी लक्षात आल्या. आयुर्वेदानुसार टाच फुटण्यामागे बरेच कारणं असतात, जसे की वातदोषाची वाढणे, पुन्हा योग्य आहाराचा अभाव असणे, पाणी कमी पिणे, त्वचेची योग्य ती काळजी न घेणे किंवा एखाद वेळेस विविध मेडिसिनमुळेही ह्या गोष्टी आढळू शकतात. खूपशा वेळेस आपण ह्या गोष्टीची क्रीम लावून समस्येचे निवारण करत असतो, पण फक्त बाहेरून क्रीम लावून ती कोरडी त्वचा किंवा त्या भेगा क्लिअर होतात का? तर नाही. लक्षात घ्या, जेवढं तुम्ही बाहेरून स्किन डिसीजमध्ये तरी बाहेरून प्लस आतून जेवढं तुम्ही मेडिसिन्स प्रॉपर घेणार, प्रॉपर वैद्याच्या सल्ल्यानुसार किंवा आहार-विहार जेवढं प्रॉपर राहील तेवढं लवकर तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. आयुर्वेद काय म्हणतं माहीत आहे का? प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगवेगळी असते. जर माझं हे म्हणणं राहील की जर तुम्हालाही अशा समस्या जाणवत असतील तर जवळच्या आयुर्वेदिक वैद्याला नक्की भेट द्या व तुम्हालाही टाच फुटणे, त्याची आग होणे, कोरडेपणा, पुन्हा मग चालताना त्रास होणे किंवा मग टाचांच्या भेगामधनं रक्त येणे ह्या समस्या जर जाणवत असतील तर समर्थ आयुर्वेद क्लिनिकला नक्की भेट द्या व नक्कीच या समस्येचे तुमचे लवकरच निवारण करून घ्या आयुर्वेदानुसार. धन्यवाद.